नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे. दिवाळीची तयारी सुरू झाल्यावर पहिली गोष्ट जी येते ती चकलीची, की चकलीची भाजणी. दरवर्षी आपण चकलीची भाजणी दाखवतो. प्रत्येक वेळी मी त्याच्यामध्ये काहीतरी नवीन प्रयोग करतो. अजून छान कशी करता येईल, अजून वेगळ्या चवीची कशी करता येईल हे बघत असतो. मीच नाही, सगळे यूट्यूब चॅनल्सचे जे मंडळी आहेत, की ज्यांच्या छान छान रेसिपीज असतात, ती सगळी मंडळी हा प्रयत्न करत असतात. मी यावेळी भाजणीला थोडासा वेगळा एक हे केलेला आहे. त्याचं प्रमाण थोडंसं अजून बदलून अजून छान खुसखुशीत कशी होईल याचा आपण हे करतोय. तर सुरुवात करायची अगदी ए पासून झेड पर्यंत मोजमाप करून सगळं काटेकोरपणे पाळलेलं आहे. चला, भाजणी तयार करताना एक गोष्ट लक्षात घ्या, की त्यामध्ये जे काय डाळ तांदूळ आपण वापरतोय ते स्वच्छ धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर त्याला छान वाळवायचं कडक उन्हात, आणि उन्हात वाळल्यानंतर त्या भाजून घ्यायचं आणि मग त्याची भाजणी बनवायची. प्रमाण व्यवस्थित बघून घ्या. 1 किलो तांदूळ, 1 किलो चणा डाळ, त्याच्यानंतर पाव किलो उडदाची डाळ, पाव किलो मुगाची डाळ, 100 ग्राम धने आणि 25 ग्राम जिरे. हा बेसिक मामला आहे. आणि त्याच्यानंतर हळद, तिखट, आमचूर पावडर जे काय आपण काढणार ते वेगळं. पहिले ही बेसिक भाजणी अशा पद्धतीने आपण बनवून घेऊ. हे धुवून वाळवलेले तांदूळ आहेत, दोन्ही डाळी आहेत. ओके. आणि ही तिसरी डाळ चण्याची डाळ. आपण यांना आता सगळं एकत्र करू आणि छान भाजून घेऊ. याला छान एकत्र करून मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि यामध्येच आपल्याला घालायचे आहेत धने आणि जिरे. कित्येक वेळा आपल्याला असं वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टी स्किप केल्या तर कसं होईल, की तांदूळ किंवा डाळ न धुता घेतली तर काय बिघडतं. पण नाही, त्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे सुद्धा तुमचा जेव्हा फायनल प्रॉडक्ट येतं ते उत्कृष्ट असं तयार होतं. आमचा एक मुलताई नावाचं आमच्या आईचं गाव आहे. आणि मुलताईमध्ये आमचा एक म्हणजे मामा आहे, गुट्टू मामा. तर गुट्टू मामाच्या आईने मला हे सांगितलं होतं, की बेटा म्हणे, तिला आम्ही काय म्हणायचो, मामी म्हणायचो, की माई माई आजी काहीतरी. तर ती म्हणायची की हे धुतल्याशिवाय घ्यायचं नाही. मी म्हटलं, आयाजी चालते ना, तसंच घेऊन जातो ना दळासाठी. आणि त्याच्यानंतर ती एक गोष्ट अजून सांगायची मला, की हे दळायला नेल्यानंतर कणकीवर दळू नका. चक्कीवर जेव्हा तुम्ही जाल, कणकीवर दळायचं नाही. तिथे बेसन टाकलं कोणीतरी, चण्याच्या डाळीचं पीठ, त्याच्यावर हे भाजणीचं टाकायचं. म्हणजे आपली चकलीची जी चव आहे ती मेंटेन राहते. हे भाजल्या गेलं हे समजायचं कसं? तसा एक याचा खमंग असा सुवास येतो. पण तो जर आपल्याला लक्षात येत नसेल तर डाळ तांदूळ जसे आत्ता या सराट्याला चिकटत आहेत, हे बा इकडे, किंवा इकडे कढईला सुद्धा चिकटत आहेत. हे चिकटणं कमी झाल्यानंतर समजायचं की हां, तुमचा प्रकार भाजल्या गेलेला आहे. अजून आहे, ओलसरपणा आहे थोडासा. हे आता छान भाजून झालेला खमंग याचा सुवास येतो आहे. आणि याला मी याच्यात थंड करणार. आणि त्यानंतर आपल्याला वापरायची आहे वाघमाऱ्यांची लाल मिरची पावडर, हळद, तीळ, त्याच्यानंतर फ्राय पावडर वापरायचं आहे, तेल कमी लागण्यासाठी, मीठ वापरायचं आहे आणि हिंग वापरायचा आहे विष्णूजींचा. हे सगळे प्रकार एकत्र करून मग बनते आपली चकली. मीठ चवीनुसार. आता चवीनुसार म्हणजे किती सांगतो तुम्हाला. तिखट हळद चवीनुसार आपण समजू शकतो, कारण कोणाला तिखट कमी चालतं, जास्त. पण मीठ नाही असं होतच नाही. पण 15 ग्राम, 1 किलोला 15 ग्राम मीठ हे आवश्यक असतं. तेवढं तुम्ही टाका. हे माप लक्षात ठेवा. ठेवाल ना? हळद, वाघमाऱ्यांचं छान लाल तिखट. वाघमारे मसाले हे आमच्या नागपूरचं भूषण आहे आणि त्यांचे मसाले आपण नेहमी वापरत असतो. आणि थोडा हिंग. ही झाली बेसिक चकली. आणि यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की मी लसूण घातला होता, कोथिंबीर घातली होती, कढीपत्ता ह्याच्यात घालणार आहे. हे सगळे मग आपण त्याची जी चव असते ती इन्हान्स करायला वापरतो. मग आमचूरसुद्धा वापरतो मी, कधी दहीसुद्धा वापरतो, दह्याने भिजवतो. हे तुमचं तुम्ही ठरवा. पण आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल. तीळ घालायचे भरपूर. आणि त्यानंतर साधारण 1 किलो जर भाजणी असेल तर आपण त्यामध्ये
50 ग्राम तेल घालू. पुन्हा हे 50 ग्राम आणि हे तिसरं 50 ग्राम, असे जवळपास 150 ग्राम हे तेल झालेलं आहे. आणि हे भिजवताना हे सगळं पहिलं एकत्र करून घ्यायचं आणि नंतर याला कोमट पाण्याने आपण भिजवून घेऊ. पाण्याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला समजून देतो मी. आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊ. चाळणी ही मी आत्ता वापरतो अशी, पण तुमच्याकडे नसेल घरगुती चाळणीसुद्धा तुम्ही वापरू शकता. पण ह्यानी कसं होतं, काम करायला मजा येते. आणि जेव्हा काम करायला मजा येते तेव्हा ते काम छान होतं. लाईक धिस. मीठ, हळद, तिखट, हिंग हे सगळं बघा कसं एकत्र आलेलं दिसतंय. तेलसुद्धा सगळीकडे व्यवस्थित पोचतं, त्याच्यामुळे चकली खुसखुशीत होते. हे व्यवस्थित आता सगळं आपण चाळून घेतलं आहे, त्याच्यामुळे एकजीव झाला आहे. तेलसुद्धा सगळीकडे व्यवस्थित पोचलेलं आहे. आता 1 किलोला 650 ml पाणी टाकायचं. पहिले मी 500 ml घेतो आहे. आता तेलाचं आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही लक्षात घ्या. 1 किलो जर पीठ असेल तर 650 ml पाणी, कोमट पाणी, आणि तेल जे आहे ते 150 ग्राम. बिंदास घाला पाणी, कारण 650 ml हे घालायचं आहेच. हे 500 mlच आहे, त्याच्यामुळे घाबरू नका. 4 साईडनी मस्त पाणी घाला. आता हे बघा, काही भाग कोरडा आहे, काही ओला आहे. हे 150 ग्राम जे उरलेलं पाणी आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालू आणि याला आता छान मळून घेऊ. आता हे भिजवून एक 5 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर हे जे उरलेलं पाणी आहे, साधारण 20-25 ग्राम असेल, ते नंतर ॲड करायचं आहे. आता उरलेलं पाणी आपल्याला नंतर का घालायचं, कारण काय होतं की आपण जेव्हा हे पीठ भिजवतो तर पीठ भिजवल्यानंतर ते मुरायला एक 5-7 मिनिटं वेळ लागतात. त्यांनी ते थोडं अजून आकरसतं. मग आपल्याला लक्षात येतं की पाणी अजून हवं आहे का, की तेवढ्या पाण्यात होईल. आता बघत असाल की हे पाणी ह्यानी प्यायलेलं आहे आणि एवढ्या पाण्याची गरज ह्याला आहे. हे पाणी घालून आपण पुन्हा छान याला मळून घेऊ आणि नंतर हे सगळं मळल्यानंतर थोडंसं तेलाने याला पुन्हा एक मॉलिश करून घेऊ आपण. आता थोडंसं मी हाताला तेल लावतोय आणि त्याने याला छान मळून घेतो. हे साधारण असं एवढं भिजल्यानंतर मग आपला चकलीचा सोऱ्या घ्यायचा, त्याला तेल लावायचं आणि हे पीठ एकसंध घ्यायचं. बघा, असं तोडलेलं पीठ नाही घ्यायचं. म्हणजे तोडलेलं म्हणजे कसं की हे एक घातलं मग दुसरं घातलं असं नाही करायचं. एकसंध हवं, त्यामुळे चकली तुटत नाही. हे पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं, यामध्ये घालायचं. आणि ही अशा चकल्या आपल्याला तळून घ्यायच्यात. आणि चकली तेलामध्ये तळण्यापूर्वी काय करायचं, आपला आवडता मित्र म्हणजे फ्राय पावडर. दिवाळीमध्ये तर हमखास हे कामात येईल, कारण काय, दिवाळीमध्ये तळण जास्त असतं आणि तळण जास्त असल्यामुळे तेल आपल्या पोटात जास्त जातं. तर ते जाऊ नये यासाठी फ्राय पावडर. तेल गरम झाल्यानंतर क्या बात आहे, ही पावडर यात मिक्स करायची. तेलामध्ये हे पूर्ण व्यवस्थित डिझॉल्व झालं की तेलात चकली आपल्याला मंद आचेवर तळायची आहे, एवढं लक्षात ठेवा. खूप हाय फ्लेमवर चकली तळायची नाही, मंद आचेवर. पहिले एक चकली आपण तळून पाहू.
चकलीसाठी बरेच प्रश्न मला येत असतात आणि त्यामध्ये काही लोक विचारतात की यामध्ये तुपाचं मोहन घातलं तर चालेल का, किंवा तुपात तळल्या तर चालेल का. गंमत कशी असते की चकली ही तेलातच बरी वाटते आणि त्याचा स्वादही असा छान असा खमंग येतो. पण तोच जर शंकरपाळ्याचा विचार आपण केला तर तुपाचं मोहन चालतं त्याला, पण तळताना मात्र तेलातच तळ. गोष्ट लक्षात ठेवा. आता यातले तळताना बुडबुडे जेव्हा कमी होतात तेव्हा हे एकदा उचलून पाहायचं आणि तुम्हाला हे असं छान तांबूस कलर दिसला, हे काढायचं लगेच. झाल्या सगळ्या चकल्या चळून. कसं असतं की जेव्हा आपण हा तळणीचा प्रकार करतो दिवाळीला, तर लागतात तर छान, पण तळताना सगळ्या कपड्यांना वगैरे वास येतो. त्याच्यामुळे पहिले गेलो मी, फ्रेश झालो, चकल्या तळून ठेवल्या. फ्रेश झाल्यावर कपडे बदलले, म्हटलं चला मला दाखवतो. सुंदर अशा या चकल्या तयार झालेल्या आहेत. फक्त अट एकच आहे, या चकल्या जेव्हा आपण स्टोअर करतो तर त्या डबा बंद असाव्यात, नाहीतर त्या मऊ पडतील. आलं लक्षात? चला एकदा बघू आपण ही चकली कशी झालेली आहे. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि फराळाचं बनवा. नुसतं एकटे खाऊ नका. जुनी जी पद्धत होती की या घरातले फराळाचे पदार्थ त्या घरात जातील, त्या घरातले पदार्थ त्या घरात, तेव्हा सगळे हसतायत. धनश्री हसताय, चेतन हसतोय, कविता हसताय, पण कधीही या लोकांनी, मी सांगतोय, इतकं ह्यांना खाऊ घालतो मी इथं बनवून, पण कधीही यांनी घरून एखादा डब्बा आणलाय बाबा, की बाबा दिवाळीला, बुद्ध पौर्णिमेला किंवा एखाद्या दसऱ्याला, कुठल्याही याला एखादा पदार्थ आणलाय प्रेमाने, ना 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 ना, विचारूच नका. तरी पण मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. तुझाही आभारी आहे, निलेशचाही आभारी आहे, निखिलचाही आभारी आहे आणि धनश्रीचाही आभारी आहे, कविताचाही आभारी आहे की ही लोकं सगळी मदत करत असतात, म्हणून हा सगळा घाट घडतो आणि तुमचा तर जन्मभर ऋणी राहील. पाहत राहा मास्टर रेसिपीज.